दुधाचा चहा की बिन दुधाचा चहा, याचे फायदे आणि तोटे प्रत्येकासाठी वेगवेगळे असू शकतात. सगळ्यात आधी बघूया बिन दुधाचा चहा. ब्लॅक. जनरली चहामध्ये कॅफिन आणि अँटीऑक्सिडंट्स हे जास्त असतात. त्याच्यामुळे जर आपण काळा चहा घेतला तर पचनशक्ती सुधारते, शरीरातील फॅटचं मेटाबॉलिझम चांगलं होतं, आपल्याला चहा चांगला आणि पटकन पचतो. त्याचे तोटे असे की जास्त जर चहा घेतला तर ऍसिडिटी होऊ शकते आणि रिकाम्या पोटी हा चहा जर घेतला तर जळजळ होऊ शकते. आता दुधाचा चहा. जर आपण दूध टाकलं तर चव थोडीशी चांगली होते, दुधामुळे थोडी एनर्जी मिळते, थोडे प्रोटीन्स मिळतात. दुधामुळे चहातील अँटीऑक्सिडंट्सचे ऍब्सॉर्प्शन थोडे कमी होते. जास्त साखर आणि दुधामुळे वजन वाढू शकते आणि जास्त जर दुधाचा चहा घेतला तर पचनावर ताण पडू. मग आयडियल मेथड काय? तर हलका चहा बनवणे. चहापत्ती जास्त वेळ उकळू नये, 30 ते 40 सेकंदच उकळावी. साखर कमीत कमी वापरावी आणि शक्यतो दुधाचा चहा नाही घेतला तर जास्त बरं. दिवसातून 1 ते 2 वेळा अर्धा कप असा बिन दुधाचा चहा किंवा अत्यंत कमी दुधाचा चहा घेणं हे जास्त फायदेशीर ठरू शकतं. शक्यतो जेवणानंतर काहीच घेऊ नये, परंतु जर घ्यायचाच असेल तर 2-3 तासांनी तुम्ही हा चहा घेऊ शकता. आता एखाद्याला जर चहा सोडायचाच आहे तर आपण काय करू शकतो? तर त्याच्यासाठी तुम्ही हर्बल टी घेऊ शकता. हा हर्बल टी तुमच्या शरीरातले, तुम्ही जर रोज चहा पी, पण असा चहा कधी घेतला का की जो फक्त चवच नाही तर शरीराला आयुर्वेदिक फायदा देखील करून देईल? आणि असा एक चहा म्हणजे हर्बल टी, जी तुम्ही घरी सुद्धा बनवू शकता किंवा असे रेडीमेड फॉर्म्युलेशन तुम्हाला मिळू शकते. त्यासाठी तुम्ही कमेंटमध्ये हर्बल टी असं फक्त कमेंट करून सांगा, आम्ही तुम्हाला त्याची रेसिपी पाठवू. याच्यामध्ये आयुर्वेदिक द्रव्य वापरून आपण आयुर्वेदिक पद्धतीने असा एक हर्बल टी बनवू शकतो, ज्याच्यामुळे अग्नी सुधारेल, शरीरातील कफ कमी होईल, आम कमी होईल, ताण कमी होईल, शरीरातील थकवा कमी होण्यास मदत, घसा, श्वसन संस्था, पचन संस्था या सगळ्यांना फायदा होईल, शरीराला नैसर्गिक ऊर्जा मिळेल. सर्वात महत्वाचे म्हणजे यात साध्या चहापत्तीचा वापर नसल्यामुळे त्याच्यामुळे कॅफिनचे दुष्परिणाम जे होतात ते होणार नाही. दररोजच्या साध्या चहाऐवजी जर आपण हा हर्बल टी घेतला तर तो फक्त पेय नाही तर तुमच्या आरोग्यासाठी एक छोटासा आयुर्वेदिक उपाय ठरू शकतो. तर रेग्युलर घेणारा कॅफिनचा चहा सोडून हर्बल टी घेतला तर नक्कीच तुम्हाला ऍसिडिटीमध्ये, वेट लॉसमध्ये याचा फायदा